की पुढच्या ज्या 2024च्या निवडणुका आहेत आम्ही एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली लढणार आहोत. कशा प्रकारे बघता या विरोधकांकडे? चांगलं होईल, आम्हाला पण बरं होईल, कारण देश बघत आहे की ज्या भ्रष्ट सरकारला भाजपनी पाठिंबा दिलाय, 40 गद्दारांना भाजपनी पाठिंबा दिलाय, एकंदर आपण पाहत असाल गेल्या 9 महिन्यामध्ये महाराष्ट्र मागे गेलेला आहे. आत्ता जी स्थिती आहे, जर उद्योग जर आपण बघितलं विभाग, तर वेदांता फॉक्सकॉन, बलड्रग पार्क, मेडिकल डिव्हाइस पार्क, एअरबस टाटा, रिन्युएबल एनर्जी पार्क असे अनेक प्रकल्प हे दुसऱ्या राज्यामध्ये गेलेत. का तर इकडच्या मुख्यमंत्र्यांचं जे सगळं वातावरण आहे त्याला घाबरून, त्यांचं जे नेटवर्क आहे त्यांना घाबरून. तसंच शेतकरी आत्महत्या आपण बघतोय वाढत चाललेले आहेत, पण मदत अजूनही पोचलेली नाहीये. महिलांवर अत्याचार वाढत चाललेले आहेत. मुंबईचा आवाज कोणी मंत्रिमंडळात नाहीये, ना महिला कोणी मंत्रिमंडळात आहे. असा चेहरा जर त्यांना मान्य असेल, एवढा भ्रष्ट कारभार जर त्यांना मान्य असेल, तर अजून काय बोलू शकतो? कारण मुळात ज्या राज्यात भाजप जातं आणि प्रचार करतं तिथे कधीही तुम्ही बघा भ्रष्टाचाराच्या विरोधाच्या प्लॅनवर करत असतं. पण आज अजून एक प्रश्न मला भाजपला विचारायचा आहे. काल जेव्हा मी रेती खडी घोटाळा काढला आणि जी एक कंपनी आहे, आज सगळीकडे बोर्ड लागलेत. मला वाटतं काल माझ्या पत्रकार परिषदेनंतर खडीचं सप्लाय थोडा थोडा सुरू झालेला आहे शहरांना आणि महापालिकेला. पण सप्लाय होत असताना ह्या एका कंपनीच्या मार्फतच होणार हे असं ठरले असल्यामुळे एक तर सप्लाय 2 आठवडे उशिरा झालेला आहे आणि साधारणपणे 300 रुपये वाढवून झाले. मुळात गोष्ट हीच होती की काल मी हे सगळं प्रकरण आपल्या माध्यमातून लोकांसमोर आणल्यानंतर आपण पाहिलं असेल की महाराष्ट्राच्या भाजपातून कोणी बोललं नाही, कारण मी त्यांनाच प्रश्न विचारलेला की ह्या कारोबाराला त्यांचा पाठिंबा आहे का. पण आपण पाहत असाल माझ्या ट्विटर टाईमलाईनवर मला शिवी देणारे कोण होते, तर उत्तर प्रदेशमधले 1-2 आमदार भाजपचे, 1-2 मंत्री आणि तिकडचे एक वक्फ बोर्डमधले भाजपचे कोणते तरी सदस्य. मुळात प्रश्न हाच राहतो की जिथे महाराष्ट्र भाजप काही बोलत नाहीये तिथे हे उत्तर प्रदेशचे 2-3 आमदार जे मला भाजपचे शिव्या देतात किंवा जे काही बोलत असतील, आरोप करत असतील, नक्की ही उत्तर प्रदेश सरकारची भूमिका आहे ह्या भ्रष्ट लोकांसोबत उभे राहण्याची? कारण योगीजी असं यूपीमध्ये तरी करत दिसत नाहीत, मग महाराष्ट्रात त्यांच्या सरकारकडून किंवा त्यांचे जे प्रतिनिधी आहेत ते असं का बोलत आहेत? मुख्यमंत्र्यांनी त्याला उत्तर जे आहे ते मग मुख्यमंत्री महोदयांनी जे घटनाबाह्य आहेत त्यांनी विधान भवनामध्ये खोटं वक्तव्य केलेलं का की 4 लाख कोटी घेऊन वेदांतावाला येतोय? मग बलड्रग पार्क असेल किंवा मेडिकल डिव्हाइस पार्क असेल, ह्याची जी आमची कॅबिनेटची नोट होती ती खोटी होती का? म्हणजे एकंदर तुम्ही खोटं कोणाशी बोलताय? आणि दुसरी गोष्ट आपण पाहत असाल की जेव्हा आम्ही STP जे काम गेल्या काही वर्षांमध्ये केलं त्याचं भूमिपूजन आत्ताच्या नेत्यांनी केलं असेल, किंवा मग आपण पाहिलं असेल मेट्रोची जी कामाची उद्घाटनं झाली, ह्यांचं म्हणण्याप्रमाणे जे काही पळून गेलं ते 2.5 वर्षात गेलं, पण जे काही झालं ते लगेच 2 महिन्यात ह्यांनी बांधलं सगळं, जे आम्ही काम ठप्प केलं असं यांना वाटतं. हा जो विरोधाभास आहे मला वाटतं कुठे ना कुठेतरी स्पष्टीकरण यायला पाहिजे. आणि म्हणून मी आत्ता पण त्यांना चॅलेंज देते मुख्यमंत्र्यांना, जी घटनाबाह्य आहेतच, पण वेदांता फॉक्सकॉन किंवा ह्या उद्योग जगातल्या सगळ्या कंपन्यांवर असेल किंवा कालच्या खडी घोटाळ्यावर असेल, त्यांनी माझ्यासमोर येऊन जनतेसमोर चर्चा करावी माझ्यासोबत, मी तयार आहे. खडी घोटाळ्यावरती मुख्यमंत्री असे म्हणाले आहेत की काही जण म्हणतायत की रस्त्याची कामं बंद आहेत, कुठेही रस्त्याची कामं बंद नाही आहेत. काही लोक आमचं ऑडिट करतायत, परंतु आमची किताब जी आहे ती खुली आहे, जे काही आम्ही करतोय ते लोकांसाठी करतोय. खुली पण आहे आणि रिकामी पण आहे, काम काहीच केलं नाही, नुसते आरोप केलेत. आणि म्हणून जे 2 आठवडे खडी बंद आहेत, काल फिरत असताना मला दिसलं, आपल्याला दिसलं कितीतरी खडीचे आपण पाहताय की जिथे कामं सुरू असायला पाहिजे होती, ब्रिजेसची असतील. आज जो गोखले ब्रिज पुढे गेलेला आहे, स्टीलचं एक त्यांनी कारण दिले, पण दुसरं कारण खडीचं आहेच हे सांगणार नाहीत, कारण आता अडचणीत आलेत. डिलाय रोडचा ब्रिज लोकांना त्रास होतोय, अडचण कशामुळे? तर खडीमुळे. जो 31 तारखेला हे दोन्ही ब्रिजचे एक काहीतरी मार्ग उघडणार होते ते पण पुढे ढकलले गेलेत. आदित्य जी, आज गौतम अडानी शरद पवार जी से मिले हैं. आज लगातार कांग्रेस की डिमांड रही है जेपीसी की मांग को लेके, पर शरद पवार जी ने जिस तरह से जेपीसी को मना कर दिया था, पर किस तरह से देखते हैं इस मुलाकात को? आप कहीं ना कहीं मतभेद दिखाई दे रहा है? कुछ भी बयान नहीं करूंगा क्योंकि कोई भी किसी से भी मिल सकता है. आदित्य जी, सिंचन घोटाळ्यामध्ये 2 अभियंते होते, त्यांच्यावर आरोप होते भ्रष्टाचाराचे, त्यांना आता पुन्हा एकदा पदोन्नती देण्यात आलेली आहे. आता थोडी माहिती घेऊन बोलतो, पण वॉशिंग मशीन मध्ये गेलेत का बघायला पाहिजे. खारघर मधली घटना जी आहे, 14 जणांपैकी 12 जणांचा PM रिपोर्ट आलाय. त्यामध्ये 6 ते 7 तास ना त्यांच्या पोटात पाणी होतं, ना त्यांच्या पोटात अन्न होतं, अशा प्रकारचा अहवाल आला. आणि दुसरीकडे एक जो फोटो आहे तो व्हायरल होतोय, ज्यामध्ये अमित शहा आणि सगळं कॅबिनेट जे आहे ते जेवण करत आहे शाही. नाही, एकच आहे, जसं मी त्या दिवशी पण सांगितलं की महाराष्ट्र भूषण स्वारीनं देणं हे अगदी योग्यच होतं आणि ते आम्हाला पण अभिमान आहे आणि आदर आहे. पण हे होत असताना ज्या कार्यक्रमाचं नियोजन केलं ती वेळ आपण पाहिलं असेल तर जे मंत्री महोदयांचं खातं आहे
त्यांनी तर स्वारींवरच ढकलून दिलं की त्यांनीच वेळ दिली पहिल्या दिवशी, म्हणजे स्वतःचे हात झटकले याच्यातून. हे किती उचित आहे? दुसरी गोष्ट म्हणजे हे नियोजन जे केलं, मला वाटतं 25 कोटी काहीतरी खर्च झाला. कॉन्ट्रॅक्टर कोण होता? हे मुख्यमंत्र्यांच्या जवळचे कॉन्ट्रॅक्टर आहेत का? स्टेजवर पण त्यांचे फोटोज दिसत आहेत. नक्की कॉन्ट्रॅक्टरचं काय नक्की काम होतं? कलेक्टर कोण आहेत? कुठेही चौकशी न होता मला वाटतं आज काहीतरी एक सदस्य समिती घोषित केलेली आहे. पण जे जीव गेलेले आहेत, जे भक्तांचे जीव गेलेले आहेत, ती नुकसान भरपाई कधीच होऊ शकणार नाही. तो एक वेगळा विश्वास ठेवून आलेले, पण एक नियोजनाची वेळ असेल. आपण पाहते की पाण्याचं जे नियोजन होतं, चेंगराचेंगरीचे जे व्हिडिओज येत आहेत, आणि मुळात सरकार आकडे का लपवतंय हे महत्त्वाचं आहे. कारण आपल्याला मदत जर करायची असेल तर आकडे न लपवता झाली पाहिजे. याच्यात कोणीही राजकारण करणार नाही. पण जी घटना घडलेली आहे ती आहे जनतेसमोर आहे. पण हे का लपवलं जातंय, किंवा कलेक्टर कोण आहे, किंवा तो कॉन्ट्रॅक्टर कोण आहे, त्यांना वाचवण्यासाठी काही होतंय का, हा एक प्रश्न राहतोच. नहीं, जैसे मैंने कहा कोई भी किसी से भी मिल सकता है, उस पर क्यों बयान देना. और राउत साहब और पवार साहब तो मिलते ही रहते हैं. सर जो मैं भी मिलते रहता हूँ. नहीं, मैं तो यही था, मुझे क्या पता. एक मिनिट, इथून घेतो मी, इथून घेतो. देवेंद्र फडणवीस यांनी लोकशाही समाजमध्ये असा गोप्यस्फोट केला की महाराष्ट्राच्या राजकारणात आणखी काही घटना बाकी आहेत, त्यानंतरच मी पुस्तक लिहिणार आहे. बंडावरच त्यांनी पुस्तक लिहिणार असं सुचवायला केलं. सगळे आपण लिहूया पुस्तक, नो प्रॉब्लेम. वाचायला नंतर. महाराष्ट्राच्या राजकारणात काही घटना बाकी आहेत. सकाळी 9चा भोंगा विशेष बंद झाला पाहिजे असं त्यांनी सांगितलं. एक महत्त्वाची गोष्ट आहे की ही कटुता झाली सुरू कुठून. आपण पाहत असाल की नक्की राजकीय पक्षांमध्ये कुठेही कटुता नाही आहे, पण जी व्यक्ती ज्यांनी माणुसकीचे सगळं काही सोडून, ज्या माणसांनी ज्याला घडवलं त्याच माणसाच्या पाठीत खंजीर खूपसून काही 40 लोक जेव्हा एक व्यक्ती मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देते तेव्हा टेबलावर चढून नाचतात, गाणी गातात, हातवारे करतात. ह्या रावण राज्यातल्या व्यक्तींबरोबर कसं वागायचं ह्याच्यावर एक नक्की थोडं मॅन्युअल आलं पाहिजे. कारण जे आमचे नाही झाले, जे उद्धव साहेबांचे कधी नाही झाले, ते भाजपचे तरी काय होणार आणि जनतेचे काय होणार. तर कटुता पक्षांमध्ये नाहीये, देवेंद्रजी आणि आमच्यात तर मुळीच नाहीये, कोणामध्ये नाहीये. पण जे लोक माणुसकी सोडून वागतात त्यांच्याबरोबर कसं वागायचं याच्यावर एक मॅन्युअल असायला पाहिजे. पण त्यांनी आदित्य जी, सांगितलं की हिंदी में जानना वैचारिक चाहेंगे, जो मतभेद ही नाहीयेत शो- आमचे आणि उद्धव ठाकरेंमध्ये. फक्त एवढंच त्यांचं म्हणणं होतं की 9चा भोंगा बंद झाला तरी 90% कटुता कमी होईल. वैचारिक मतभेद थोडे कदाचित आमच्या हिंदुत्वावर, त्यांच्या हिंदुत्वावर, कारण त्यांचं हिंदुत्वामध्ये लोकांना जाळणं, मॉब लिंचिंग आहे की नाही त्यांनी स्पष्ट करावं. पण वैचारिक मतभेद जर हिंदुत्वाचा असेल तर तो आमचा 2014 मध्ये पण नव्हता, जेव्हा त्यांनी युती तोडलेली, तेव्हा पण आम्ही हिंदुत्ववादीच होतो. अभी देखते क्या आता है. आंकड़े छुपा रही है जिस तरह यही से हम कहते आए हैं कि जो नियोजन था उसमें कहीं ना कहीं कुछ खामियां थी. जो अवार्ड दिया गया, महाराष्ट्र भूषण का अवार्ड एक उचित व्यक्ति को दिया गया, उनका काम भी उतना ही है. लेकिन जो राजकीय नियोजन था, अगर आप देखें तो जो टेंट था वीआईपीज के लिए वहाँ एसी थे, लेकिन जनता के लिए शायद पानी कम हो सकता है, ज़्यादा हो सकता है. कॉन्ट्रैक्टर कौन था? क्या उस कॉन्ट्रैक्टर की क्षमता है? क्या वो कॉन्ट्रैक्टर सीएम के नज़दीकी है? 25 करोड़ जो खर्च करते हैं ऐसे इवेंट पे, तो ऐसी गलतियाँ, ऐसी खामियाँ हो सकती है क्या, यही सवाल उपस्थित होता है. अगर आप देखें तो कलेक्टर हो या जो भी कॉन्ट्रैक्टर हो, कोई तो पूछताछ होनी जरूरी है. कभी आंकड़े जो थे उस दिन भी छुपाए गए थे, और आज भी प्रशासन से ये आंकड़े क्यों नहीं सामने आ रहे, ये जो नंबर्स है क्यों नहीं सामने आ रहे, वो एक प्रश्न उपस्थित होता ही है.